नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. धर्मेंद्र देओल यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होते. ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे. धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होते असं ईशा देओल यांनी पोस्ट केलेली आहे. या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ही समोर येत होती, मात्र आता या ठिकाणी त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिलेली आहे. धर्मेंद्र देओल यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीत सुधारणा होती असं ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. तर आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट केलेली आहे आणि पोस्ट करत त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होते असं ईशा देओल यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी केलेल्या प्रार्थनेसंदर्भात त्यांनी आभार मानलेले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होती अशी माहिती धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत दिलेली आहे. बॉलिवूडचे अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये अशी माहिती आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी दिलेली आहे. काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांच्या मुलीने या संदर्भात त्यांच्या प्रकृती संदर्भात पोस्ट केलेली आहे. लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि त्यासाठी ईशा देओल यांनी आभार सुद्धा व्यक्त केलेले आहेत. सध्या धर्मेंद्र देओल यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर आता त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत दिली आहे. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत. भूषण, आपण पाहतोय काही वेळापूर्वी धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे. प्रकृती त्यांची स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी म्हटलंय. नक्कीच नीलम, एकंदर अनेक दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती काहीशी स्थिर होती, मात्र आज पहाटे त्यांचं निधन झाल्याची बातमी देखील समोर आली. मात्र त्यानंतर कुठेतरी त्यांची कन्या जी स्वतः अभिनेत्री आहे ईशा देओल, त्यांनी स्वतः पोस्ट केलेलं आहे की धर्मेंद्र यांची जी प्रकृती आहे सध्या स्थिर आहे आणि एकंदर सध्या त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. त्यामुळे या कुठेतरी बातमीचं त्यांनी खंडन केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी धर्मेंद्रांची प्रकृती स्थिर आपल्याला म्हणावं लागेल आणि एकंदर त्यांच्या प्रकृतीत अजून सुधारणा व्हावी अशी देखील प्रार्थना आपल्याला करावी लागेल. जी, धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धर्मेंद्र देओल यांच्या निधनाची काही वेळापूर्वी बातमी आली होती, मात्र आता त्यांची मुलगी ईशा देओल यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती ही स्थिर आहे आणि त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. दिलीप सर, आपण पाहतोय काही वेळापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र आता त्यांच्या मुलीने ईशा देओलने या संदर्भात आता पोस्ट केली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते असं त्यांनी म्हटलंय. मला असा प्रश्न पडतो की अशी बातमी देण्याची अशी घाई का होते? पण झालं असतं की प्रसार माध्यमातील एखाद्या विश्वसनीय ग्रुप ज्याला कोणी माध्यम समूह असेल, ज्या वेळेला पहिल्यांदा ही बातमी देते की अशा पद्धतीची घटना, दुर्दैवी घटना घडली आहे, त्याच्यावर मग इतर जण विश्वास ठेवतात आणि त्यामुळे मग असा सगळा गोंधळ उडतो. आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सोशल मीडियाच्या काळामध्ये हे अशा पद्धतीने हे वारंवार होऊ लागलेले आहे. म्हणजे असरानी यांच्याबद्दल सुद्धा 4-6 महिन्यापूर्वी अशीच एकदा बातमी आलेली की त्यांचं निधन झालं वगैरे, पण आपण तर बघितलं असरानी यांचं आता 10-12 दिवसापूर्वी निधन झालं. तर ही जी
घाईघाईमध्ये पहिली बातमी येते आणि मग त्याला इतर माध्यम फॉलो करतात का त्याच्यावर मग आपण सगळ्या प्रतिक्रिया देतो, त्यांच्या वाटचालीबद्दल, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलतो, तर एक आश्चर्यकारक पण आहे, दुःखकारक पण आहे आणि क्लेशकारक पण आहे. अशी घाई होऊ नये एवढंच मात्र मी म्हणू शकेन. पण आता याला नक्की उत्तर कुठे शोधायचं आणि किती खोलवर जाऊन हे थांबवायचं हा मात्र एक मोठा कठीण आणि गहन प्रश्न झालेला आहे असं याविषयी मला जी जी बोलता येईल. आणि ईशा देओलने जर म्हटलंय की ते रिकव्हर होत आहेत तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आता महिनाभरात धरमजींचा वाढदिवस आहे, तो वाढदिवस त्यांनी दणक्यात साजरा करावा अशी मी एक शुभेच्छा जी देईन या राजकीय निमित्ताने. वर्तुळातून सुद्धा या ठिकाणी आता पोस्ट करण्यात आली होती. अनेक दिग्गज जे राजकीय नेते आहेत, हो, वरिष्ठ ते नेते ट्विट आहेत. पण त्या ट्विटच्या सुद्धा बातम्या झाल्या, ट्विट केले गेले. आता त्यांच्या पण त्या माध्यमातूनच, प्रसार माध्यमातूनच त्यांच्या बातमी पोहोचली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग त्याच विश्वासावर म्हणजे प्रसार माध्यमावरील विश्वासावरच सगळेजणांनी ट्विट केलं असणार याबद्दल असंच असावं ते. पण मुळात पहिल्यांदा जेव्हा कोणी एखादं माध्यम समूह किंवा कोणी ज्यावेळेला अशा पद्धतीची बातमी देतं त्याने ती पूर्ण खात्री करून घ्यावी. म्हणजे सगळ्यात पहिली आम्ही बातमी दिली ही घाई अनावश्यक आहे, अनाठायी आहे आणि दुर्दैवी आहे. विशेषतः अशा प्रकारच्या निधनाच्या बातमीच्या बाबतीत तरी संयम राखणं गरजेचं आहे. पण आता स्पर्धेचं युग असताना त्याच्यामध्ये मला वाटतं की कोणाला राहवत नसेल आणि मग हे अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात. आणि त्याच्यात दुर्दैव असं आहे की अशी बातमी एकदा येते आणि त्यानंतर ज्यावेळेला कन्फर्म होईल त्यावेळेला मात्र ते पुन्हा शासनता निर्माण होण्याची शक्यता आहे. पण दुर्दैवाने असं व्हायला नको, संयम राखणं गरजेचं आहे. पण आता याची सुरुवात कोण करणार हा मात्र एक मोठा जटिल प्रश्न झालेला आहे. जी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.